आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3 पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग 7. 1929 सालापासून 1930 सालापर्यंत 1 वर्षांच्या या काळात वाङ्मय विशारदच्या शिक्षणाच्या दृष्टीनं काही फारसा अभ्यास अप्पा करू शकले नाहीत. एकतर काही झालेल्या कर्जाच्या फेडीकरता अर्थार्जन करणं त्यांना अगत्याचं होतं. आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता काही खर्च करावा लागे आणि स्वतःचा खर्च तर होताच. त्यामुळे बराचसा वेळ यात जाई आणि त्यांचा महत्त्वाचा आवडता विषय म्हणजे आध्यात्मिक विषय यासाठी दिवसातील बराच भाग खर्च केला जाई. त्यामुळे अभ्यासाचं गाडं फारसं ढकललं जात नव्हतं, परंतु त्याबद्दलची इच्छाही मागे पडलेली नव्हती. सन 1929 सालचे 3-4 महिने ते हातानंच जेवण करीत असत. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत कष्ट आणि सुग्रास अन्नाचा अभाव हीच वाट्याला आली होती. परंतु सन 1929 एप्रिलपासून त्यांना घरगुती जेवणाची सोय सहजी प्राप्त झाली. त्यावेळच्या टिळक महाविद्यालयाचे आचार्य जावडेकर यांच्याकडे त्यांच्या मुलांना शिकवण्याचं काम अप्पांना मिळालं आणि जेवणालाही आपल्याकडेच येण्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे अप्पांना दुहेरी लाभ झाला. एक म्हणजे शिकवण्याचा त्यांचा आवडता विषय त्यांना मिळाला आणि घरच्याप्रमाणेच वाटणाऱ्या प्रेमळ मंडळींच्या सहवासात जेवणाचा प्रश्न सुटला. जावडेकर यांच्या घरातील वातावरण प्रसन्न असून घरातील मोठी मंडळी सुविद्य होती. अप्पांच्या गुणांची त्यांना चांगली पारख झाली होती. याच सुमारास अप्पांना काही दिवस हिवतापानं बेजार केलं होतं. अशावेळी आचार्य पत्नी आपल्या स्वभाववत्सलतेनं त्यांच्या खाण्यापिण्याची आणि पथ्यपाण्याची काळजी घेत असे. त्यावेळी अप्पा टिळक विद्यापीठात श्रीयुत स के भावे यांच्या गैरहजेरीत उपकार्यवाह म्हणून काम करीत होते. एक विद्यार्थी म्हणून टिळक महाविद्यालयात दाखल झालेल्याला हे महत्त्वाचं काम देण्यात आलं. यावरून त्यावेळच्या प्राध्यापक वर्गाला अप्पांच्या गुणांची आणि कर्तव्याची ओळख पटली होती हे दिसून येतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.